कस्तुरी माळवट चंदनाची उटी कस्तुरी माळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी रुळे माळ कंठी रुळे माळ कंठी वैजयंती वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. हा अभंग गाताना मला खूप आनंद होतो आहे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. पंडित भीमसेन जोशींनी पण हा अभंग अत्यंत उत्कृष्टरीतीने गायला आहे. त्यांच्या जवळपास पण आपण मी जाऊ शकत नाही गाण्याच्या बाबतीत, तरी पण प्रयत्न करत असतो, कारण हा अभंग गाताना मला मनापासून खूप आनंद होतो. आज पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुकांचं वास्तव्य आहे. उद्या सकाळी पहाटे त्यांचं प्रस्थान होईल सासवडच्या घाटातून पंढरपूरच्या दिशेने. त्यामुळे आज हा अभंग गाताना मला खूप आनंद होतो आहे. आणि यापुढचे जे दिवस आहेत आषाढी एकादशीपर्यंतचे, त्या दिवसांमध्ये मी जास्तीत जास्त अभंग गायचा प्रयत्न करेन, नक्कीच प्रयत्न करेन. आणि घरातच बायको आणि मुलाबरोबर बसून हे अभंग गाताना मला खूप आनंद होतो आहे. जरी मी बाहेर जाऊ नाही शकलो पालखीमध्ये, किंवा पालखीमध्ये चालू नाही शकलो पंढरपूरपर्यंत, एवढ्या लांबचा प्रवास नाही करू शकलो तरी हरकत नाही. थोडा वेळ बायको आणि मुलाच्या बरोबर बसून हे अभंग गाताना मला खूप आनंद होतो. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी.